आपल्या जीवनाची सुरुवात हे काय आहे ह्याच्यापासून होते. जन्मल्यानंतर 3 वर्षाचं वय झालं की आपले प्रश्न सुरू होतात. हे काय आहे, ते काय आहे, ते काय आहे. त्याच्यामागे काय असतंय? जाणून घेण्याची क्युरियासिटी असते. बरोबर आहे ना? ते काय सगळं जाणून घ्यायची क्युरियासिटी असते. आणि जीवनाचा शेवटचा प्रश्न काय आहे? मी कोण आहे? हा शेवटचा प्रश्न आहे. आणि मध्ये मग बरेचसे प्रश्न उठतात. आता आपल्याही मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. तर कधी तो आपण व्यक्त करतो, कधी नाही करतो. असंच अष्टावक्रांनी राजा जनकाला जेव्हा हे ज्ञान सांगितलं, त्यावेळेस त्यांना अनुभवातून हे लक्षात आलं. अनुभवातून हे समजलं की मी कोण आहे. तर आता आपल्याला हे समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर सगळ्यात आधी मी कोण कोण आहे हे आपल्याला होमवर्क करावं लागेल. कारण जनरली आपण काय करतो? तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोण आहात, तर सगळ्यात आधी काय करतो आपण? आपलं नाव सांगतो ना. सगळ्यात पहिलं काय करतो? नाव सांगतो. त्यानंतर कुठले राहणार आहेत, किंवा मग आपण खूप मोठ्या उच्च पदावर असेल किंवा पदवी काहीतरी असेल तर ते सांगतो. मी डॉक्टर आहे, मी शिक्षक आहे, मी इंजिनियर आहे. सांगतो की नाही असं? आहे की नाही? त्यानंतर मग स्वतः जेव्हा आपण स्वतःला विचारायला लागतो, तर त्यावेळेस आपण थोडासा विचार केला, तर जेव्हा आपण जन्माला आलो त्यावेळेस आपल्याकडे काहीच नव्हतं. होतं का? नाव कोणी दिलं? आई वडिलांनी दिलं, है ना? पुढची पदवी कोणी दिली? शिक्षकांनी दिली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ती पदवी मिळाली, है ना? तुम्ही जे काम करता तेच तुम्ही समजता. अशा वेगवेगळ्या पदवीमध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि हे सगळे पदवी घेऊन आपण फिरत राहतो. मग स्वतःला काहीतरी समजतो आपण. आणि आपल्याला गुरुदेव सांगतात हेच सगळ्यात मोठं अज्ञान आहे. ह्या अज्ञानातून बाहेर यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, मी कोण आहे? पण तिथपर्यंत कोणी जातच नाही, तोपर्यंत जीवन संपून जाते आपलं. आणि जे गेलेत, समजा एखाद्या वेळेस आपल्याला एकांतामध्ये असा प्रश्न पडला, मी कोण आहे? तर मग मी आपल्या स्वतःच्या धारण केलेल्या जे काही पदव्या आहेत, स्वतः धारण केलेलं जे काही आहे तेच समजतो आपण. आपण हे जीवनामध्ये वेगवेगळे पात्र आहेत, ते पात्र निभावतो आपण. पण हे पात्र म्हणजे मी नाहीये. हे आपल्या अनुभवामध्ये आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागतं. आणि ध्यानाचा पहिला नियम काय आहे? मी कोणी नाही, अकिंचन. आणि जेव्हा मी कोणी नाही म्हणजेच मला जे दिसतंय, है ना, माझ्या दृष्टीमध्ये जे जे काही आहे
तो मी नाहीये. ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा मी आहे. शरीर मी नाहीये, पण शरीर माझं आहे. ही जाणीव असणं गरजेचं आहे. आता शरीर मी नाही म्हणून शरीराकडे दुर्लक्ष करायला लागलो तर मग सगळी गडबड होते. शरीर मी नाहीये, पण शरीर कुणाचं आहे? माझं आहे. आहे की नाही? मन मी नाहीये, पण मन कुणाचं आहे? माझं आहे. बुद्धी मी नाहीये, पण बुद्धी कुणाची आहे? माझी आहे. है की नाही? अहंकार मी नाहीये, पण अहंकार कुणाचा आहे? माझा आहे. स्मृती मी नाहीये, पण स्मृती कुणाची आहे? माझी आहे. है की नाही? तर ह्याच्याही पलीकडे कुणीतरी मी आहे. ही जाणीव, ही अनुभूती जेव्हा होते, तेव्हा आपल्या अध्यात्म प्रवास सुरू होतो. म्हणजेच हे काय आहे, हे काय आहे, हे आपल्या अज्ञानाचा प्रवास आहे. आणि मी कोण आहे, इथून अध्यात्म म्हणजे ज्ञानाचा प्रवास सुरू. आणि मग तो कसा आहे? अनंत आहे. तो प्रवास कसा आहे? अनंत आहे. पण त्याची सुरुवात इथून आहे. म्हणून बघा, आपण जो गुरुदेवांनी आपल्याला जे ज्ञान, प्राथमिक ज्ञान दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक गंमत म्हणून विचारतो, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, विचारतो ना सगळेजण. पण त्याला आपण एवढ्या, त्याला काय म्हणतो, सिन्सिअरिटीनं, गंभीरतेनं आपण नाही घेत. होतंय की नाही असं? तर मग अध्यात्माचा हा प्रवास सुरू झाला. हे सुरुवात कशी होते? तर मला ते सूक्ष्मतेमध्ये जावं लागेल. है की नाही? मनाला कुठे घेऊन जावं लागेल? सूक्ष्मतेमध्ये घेऊन जावं लागेल. आणि जसं जसं आपण सूक्ष्मतेमध्ये जातो, आतमध्ये जातो, तसं तसं आपल्या लक्षात काय येते? की माझ्या शरीरात मन नाहीये, तर मनामध्ये शरीर आहे. शरीराच्या 10 पटीनं मोठा मनाचा विस्तार आहे. आणि या सगळ्यांचा अनुभव आपण घेत असतो. दररोज घेतो आपण अनुभव. पण आपण त्याच्याविषयी सजग नाहीये. जेव्हा आपण आनंदी असतो, प्रसन्न असतो, तेव्हा आतमध्ये काहीतरी विस्फारित झालेलं आहे, एक्सपांड झालेलं आहे. हा अनुभव येतो की नाही आपल्याला? येतो का नाही? आणि जेव्हा आपण दुःखी असतो, त्यावेळेस काय होतंय? आतून काहीतरी श्रिंक झालंय, संकुचित झालेला आहे. हा अनुभव आपल्याला येतो. जेव्हा आपल्यामध्ये जडता येते, तेव्हा संकुचित होतो. आणि जेव्हा सूक्ष्मता येते, तेव्हा आपण विस्फारित. आता ही सूक्ष्मता येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर जे आपण नियमित दररोज करतो ना, तर त्याच्यासाठी ते करावं लागतं. त्या सूक्ष्मतेमध्ये जाण्यासाठी ते करावं लागतं. अन्यथा आपल्याला हे जे ज्ञान आहे, हे ज्ञानाचा स्पर्श देखील आपल्याला होणार. आणि मग तिथे सुरुवात काय सांगितलेली आहे? मी चिन्मात्र आहे. मी कोण आहे? मी चिन्मात्र आहे, बोध मात्र आहे. म्हणजेच जी चेतना आहे, जे आत्मा आहे, तोच मी आहे. बोध म्हणजे काय? आत्मानुभूती म्हणजे बोध.
आणि ती अनुभूती कोणती? हे सगळं जे जे काय मला दिसतंय त्याच्यापेक्षाही वेगळा आहे मी. आणि म्हणून बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला जेव्हा आपण आतमध्ये सूक्ष्मतेमध्ये जाऊन जेव्हा आपण आपला विचार करायला लागतो, त्यावेळेस आपल्याला काय होतंय की हे सगळं बदललेलं आहे. पण मी बदललेला नाहीये. मी आतून कसा आहे? तरुण आहे. म्हणून बघा, एखाद्या वयस्कर माणसाला तुम्ही एखाद्याला हाक मारून बघा, त्याला थोडस म्हणून बघा, ए म्हाताऱ्या, तर त्याला राग येतो. येतो की नाही? बघा तुम्ही हे करून. कारण काय आहे? त्याच्या आतमध्ये आहे जे काय आहे, तरुण आहे. ते कधी म्हातारं होत नाही, कधी ते बालक नसतंय, कधी त्याचा मृत्यू नाहीये, आणि कधी त्याचं अस्तित्व नाहीये असं होत नाही. आहे की नाही? आणि ती अनुभूती येणं म्हणजेच अध्यात्म ज्ञान आहे. अध्यात्म ज्ञानाकडे आपण चाललो, त्याची अनुभूती येणं. आणि हे सगळं जेव्हा आपण जाणून घेतो, तेव्हा आत्ताच्या ह्या प्राप्त जीवनामध्ये आपल्याला त्याचा काय फायदा आहे? तर आपण आपल्या सहवासामध्ये असलेले जेवढे काय असतील, आपण ज्यांच्या ज्यांच्या सहवासामध्ये जाऊ, तर तिथे जशा प्रकारचं आहे, तशा प्रकारची व्यक्ती आहेत, वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, तशा प्रकारचे आपण होऊन जातो. आहे की नाही? म्हणजे मग आपण आपली ओळख जी आहे, ती ओळख आपण घेऊन फिरत नाही. आणि जेव्हा आपण थोडासा विचार करतो, त्यावेळेस आपल्या हे लक्षात येत आहे की हे सगळं आहे, आपण म्हणायलो, पण मी हा नाहीये. एखाद्या वेळेस हे करताना बघा, पण कधी कोणाशी बोलत असताना एखाद्या वेळेस होत आहे की मी ज्ञानी आहे, माझ्याकडे खूप ज्ञान आहे. आणि मग एखादं कोणी तुला म्हणलं तू मूर्ख आहेस, तू अज्ञानी आहेस, तुला काही कळत नाही, तू ढ आहेस, मग लगेच आपल्याला काय होतंय? राग येतो. येतो की नाही? तुम्ही डायरेक्ट कोणी म्हणू द्या ढ आहे तुम्हाला म्हणून, बघा राग येतो की नाही? का राग येतो? कारण आपण त्याला पकडून ठेवलेलं आहे. नाही की नाही? आपल्याकडे जे जे काय दिलेलं आहे, नंतर आलेलं आहे जीवनामध्ये, त्या सगळ्या गोष्टींना आपण पकडून ठेवलेलं आहे. पदवी पकडून ठेवली, आपलं आपल्याला जे जे काय प्राप्त झालेलं आहे ते सगळं पकडून ठेवलं. आहे की नाही? माझ्यातला शिक्षक पकडून ठेवला, माझ्यातला डॉक्टर पकडून ठेवला, माझ्यातला इंजिनियर पकडून ठेवला, माझ्यातला वकील पकडून ठेवला. मग ते सोडत नाही. आहे की नाही? माझ्यातली बुद्धी आहे, मी अतिशय बुद्धिवान आहे, पकडून ठेवलं. हे पकडून ठेवणं हे अज्ञानाचं लक्षण आहे, आणि हे सोडून देणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण. हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की हे पात्र निभवावे लागतात. तुम्ही जर समजा आहात, समजा तुम्ही शिक्षक आहात, तर मी शिक्षक नाहीये असं म्हणत फिरणं, हा अर्थ नाहीये त्याचा. तुमच्या शिक्षकपणाला पदवी जी आहे, त्याला आपण घट्ट पकडून ठेवलेलं आहे, ती पकड ढिल्ली करायची, सोडून द्यायला शिकलं पाहिजे. आणि ते जेव्हा आपण करायला लागू, तेव्हा मग हे अध्यात्म ज्ञान जे आहे, हे आत्मसात होते, अनुभूती येते त्याची. ज्ञान सगळ्यांना आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी बोधमात्र आहे, मी चिन्मात्र आहे, सगळ्यांना पाठ होऊन गेलंय. आणि आता अष्टावक्र ऐकत असताना, अष्टावक्र गीता ऐकत असताना, तर हे सगळं आपल्या
आतमध्ये सगळं घुसलेलं आहे की नाही मला सांगा तुम्ही. केव्हा जेव्हा गेलं ते मी चिन्मात्र आहे, मी बोधमात्र आहे, हे आपण म्हणतो. परंतु त्याची अनुभूती केव्हा येईल? जेव्हा मी अकिंचन, ह्या अकिंचनवर जेव्हा मी माझं स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन सेंट्रलायझेशन करेल, तेव्हा ती अनुभूती येईल. ती अनुभूती आल्यानंतर ती आपोआप मॅनिफेस्ट होते, म्हणजे ती आपोआप प्रगट होते. त्याला आपल्याला पुन्हा त्याला सांगत बसायची किंवा त्याला पुन्हा प्रचार करत बसायची त्याची गरज नाही आहे. आणि तुम्ही प्रचार करत गेला याचा अर्थ तुम्ही अजून त्याला पकडून ठेवलेला आहे की नाही. आणि राजा जनकाला ही अनुभूती आली. मग आतापर्यंत मी जे स्वतःला काही समजत होतो तो मी नाही आहे, ही अनुभूती आली. आणि ते आपल्याला हे अष्टावक्र गीतेचं श्रवण करण्यासाठी करण्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये अनुभूतीमध्ये येणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे.